नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आपण सिंपल एका ब्लाऊजचं बॅकनेकचं कटिंग आणि स्टिचिंग बनवतात. तर बऱ्याचदा काय होतं बघा की काट असतात पण ते एकाच साईडला असतात आणि दुसऱ्या बाजूला काट नसतात. तर आपण ते असलेले काट स्लीव्सला घेतो आणि बॅक साईडला प्लेन भाग राहतो. तर अशा वेळेस काय करायचं, तर सिंपल आणि साधं सोपं डिझाईन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे मी अस्तर कट केलेला आहे आणि मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेतलं आहे. आता याचं माप उंचीमध्ये 1 इंच प्लस, छाती 40 आहे, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, त्यानंतर कमरेमध्ये चौथा भाग, पुढे 1 इंच बॅक साईडला टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन, 6 इंच मुंढा, 5.5 इंच शोल्डर. गळा जेवढा असेल त्याची उंची घेऊन 1/2 इंच प्लस करायचं. 2.25 इंच गळा रुंदी घेतली डीप नेक असल्यामुळे. आता इथे नेकला आकार देते, तर मी इथे पानगळा आकार देते. खडूने व्यवस्थित मार्क करून घेतला आणि आता हा आहे असा आपण अस्तरवरती फक्त कट करून घेणार आहोत. आता ह्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हे पूर्णपणे मी एक सेपरेट व्हिडिओ शेअर करत आहे. एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही सांगणार आहे, सो तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर नेकचं कटिंग केलं आहे. आता मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा, टाचण्या लावून घ्यायच्या आणि जो नेक आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. जसा आहे तसा मी नेक स्टिच करून घेतला. 1/2 इंच मार्जिन कव्हर केलं आणि मधला भाग कट करून घेतला. नॉचेस द्यायचे आणि हा उलटवायचा. उलटवण्या अगोदर याला आपल्याला एक दाबटीप द्यायची, जसं की मेन फॅब्रिक बाजूला आणि अस्तर बाजूला, आणि मध्ये जे शिलाई मार्जिन राहतं तर ते शिलाई मार्जिन अस्तरच्या बाजूला घेऊन अस्तरवरती टीप टाकते. बघा मी इथे ह्या पद्धतीने केल्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं आणि नेकसुद्धा छान उठून येतो वरती. नेकला अशी टीप टाकल्यानंतर परत जसं होतं तसंच मी अस्तर केलं, उलटा सरळ भागावरती ठेवलं आणि आता बॉटम कवर करते. हवं तर तुम्ही इथे बॉटम पट्टी जोडू शकता, म्हणजे जी कमरपट्टी आपण म्हणतो, पण मी इथे डायरेक्ट कवर करते. तर 1/2 इंच मार्जिन घेऊन मी कवर केलं आणि हा भाग उलटवून घेतला नॉचेस देऊन. आता याला खाली दाबटीप द्यायची, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं होणार नाही. त्यानंतर जो गळा आहे त्या गळ्याला आपण वरून एक दाबटीप द्यायची आणि एक्स्ट्राचे जे भाग आहे त्याला पण टीप देऊन आपण मेन फॅब्रिक जे आहे अस्तरप्रमाणे कट करून घ्यायचं. असं फायनली हा आपला एकदम बॅकपार्ट सिंपल पानगळा असा तयार झाला आहे. आता ह्याला मी टक्स देऊन घेते अगोदर, कारण आपल्याला पॅटर्न बनवायचं आहे लेस जोडून, सो मी अगोदर टक्स देऊन घेते. तर टक्स जे आहेत ते व्यवस्थित मी 4.5 इंचाचे तयार टक्स देऊन घेतलेले आहेत. आता मी इथे लेस घेतली आहे. तुम्ही एक स्मॉल आणि एक ब्रॉड अशी लेस घेऊ शकता. मी दोन्ही इथे सेम वापरलेले आहेत, पण एक स्मॉल आणि एक ब्रॉड घेतली तर अजून छान हा पॅटर्न उठून येईल. तर नेकचा जो आपण आकार तयार केला आहे पानगळा, तर त्याला मी अशी एक लेस लावून घेतली, डबल टिप टाकली आणि त्यानंतर गळ्याच्या बाजूला पुन्हा 1 इंचावर मी मार्क करून दुसरी टिप टाकते, दुसरी लेस लावते मी तिथे आणि त्याला अशा पद्धतीने एक आकार दिलेला आहे बघा एकदम. आणि बॉटमला आतल्या बाजूला लेस दुमडून ती कवर करून घेतली, कारण बॉटम ऑलरेडी आपण अगोदरच कवर केलं आहे. सो आता सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा लेस लावून घेते. जेव्हा प्लेन फॅब्रिक असतं आणि अशा वेळेस कस्टमरला डिझाईन हवं असतं तर सिंपल असं लेस वर्क तुम्ही नक्कीच करू शकता, जेणेकरून कस्टमरही खुश आणि त्यांना घालायलाही छान वाटतो. एकदम प्लेन ब्लाऊज घालायला छान नाही वाटत. तर इकडे सुद्धा मी सेम डिझाईन करून घेतली. सो फायनली हे आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. डबल टिपसुद्धा मी लेसवर टाकली आहे. आणि आता शेवट म्हणजे ह्या ब्लाऊजला छान असं लुक देण्यासाठी मी मध्ये इथे पॅच लावणार आहे. सो मी इथे घेतलेले आहेत 2 छोटेसे पॅच घेतलेले आहेत आणि इथे माझ्याकडे B7000 ग्लू आहे, जो मी अरिवर्कसाठी वापरते.
त्या ग्लोने मी इथे 2 पॅच चिटकवून घेतलेत आणि सो फायनली ह्या ब्लाऊजचं बॅक नेकचं डिझाईन तुम्ही बघू शकता. इतकं सिम्पल आणि इतकं सोपं आणि पटकन झटपट होणार आहे आणि तुमचा कस्टमरही खुश होणार आहे. सो नक्की हे ट्राय करा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया छानशा व्हिडिओसोबत.